ठाकरे अत्रे हा ऐतिहासिक वाद आत्ताच्या पिढीला फारसा परिचित नसला तरी 60च्या दशकात हा वाद बराच चर्चेत राहिला होता। अत्रेंच्या टीकेनंतर उद्या प्रबोधनकार ठाकरे त्यांना काय प्रत्युत्तर देतात याचीही अनेकांना उत्सुकता असायची। मात्र हा वाद कशामुळे निर्माण झाला, त्यावर पडदा कसा पडला याची सविस्तर पार्श्वभूमी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती। पाहुयात त्या संग्रहित मुलाखतीचा हा भाग। कम्युनिस्टांना नष्ट करण्याकरता काँग्रेसनं म्हणजे वसंतराव नाईकानं शिवसेनेचा वापर करून घेतला। हे झूट आहे। शिवसेनेचा हा संपूर्ण उठाव आहे, काही त्याच्यात अर्थ नाही। प्रचार चालू झाला आहे। पण मग ते शिवसेनेला वसंत सेना कोणी म्हटलं? आचार्य अत्रे दोन गोष्टी त्यांनी केल्या। तुम्ही शिवसेना मराठी माणसाची एकजूट अशी पाहिजे ना। वाद कसला? बेलेनाथ बाबाचा। तुम्ही घसरता कुठे? माझ्या बापावरती, माझ्या वडिलांवरती। आणि कसे बेलेनाथ बाबाचा प्रकरणचा एक मोठा किस्सा आहे, तो पाहिजे तर सांगेन, नाही तर नाही। सांगा ना। नाही सांगतो। तर बेलेनाथ बाबा ह्याच्यावरनं त्यांनी हे केलं। तो किस्सा म्हणजे असा आहे की दर दिवाळीला त्या आमच्या जुन्या जागी दादरच्या आचार्य अत्रे, कृपा कुलकर्णी, हुडलीकर नावाचे जर्मन ते मास्तर होते, ते यायचे। अनंत काणेकर यायचे। अशी सगळी मंडळी त्यावेळेला 5-6 मंडळी यायची साहित्यिक दिवाळीला। आणि फराळ। आणि आचार्य यात्रांना अनरचा हा पदार्थ फार आवडायचा त्यावेळेला। एक सांगून ठेवायचे, मी येतोय, सरूला सांगा, सोनबाईला सांगा, अनरचा तयार ठेव वगैरे वगैरे। तिथे बेलेनाथ बाबा आले, हे डबा खांबेटे घेऊन। ते डबा खांबेटे म्हणजे त्यांचे गुरु सगळे। ते इतके त्या बाबाने काही असा लाडू अर्धट खाऊन ठेवला की दुसरा त्यांचा शिष्य लगेच उतरायचा। तर काय करताय म्हणे? प्रसाद आहे बाबांचा। म्हटलं तू काय आणलास की काय? म्हणे बरं, प्रसाद आहे म्हणे बाबांचा। सिगरेट जरी बाबांनी ठेवली ओढून की लगेच हा घ्यायचा, लगेच म्हटलं झाला, छान आहे म्हटलं, काय श्रद्धेचा धूर। बरं। आणि मग काय झालं, इतकं झालं तर खांबेट्यांनी यात्रेंची ओळख करून दिली की बाबूराव, आम्ही त्यांना बाबूराव म्हणत होतो आत्र्यांना। बाबूराव म्हणे आमचे बेलेनाथ बाबा। आत्र्यांनी असं दुसरीकडे बघितलं, ते त्यांना आवडलं नाही। आमच्या बाबांचा अपमान झाला, एवढं दुर्लक्ष केलं म्हणजे काय। आणि त्याने मग आत्रे पण काही विचित्र, त्यांनी एक आग्रह लिहिलेला, वसंत बापट आणि आचार्य अत्रे श्यामच्या आईच्या वेळेला दोघं इतके एकत्र इतके भिडलेले की शूटिंगच्या वेळेला दोघं दिसायचेच। कॅमेरा वसंत बापट आणि आचार्य अत्रे, बाकीचा फार दिले। आणि काहीतरी बापट बोलला का काय ह्या संबंध नाही, यांनी एक आग्रह लिहून टाकला आचार्य अत्र्याने, बिन बापाचा बापट। बरं, बिन बापाचा बापट। आणि त्यावेळेला खांबेटेंनी सांगितलं, सर आता घेऊया। मला म्हणाले काय हो दादांसाहेब, म्हणे काय पत्रकारिता झाली का इतक्या गलिच्छ भाषेमध्ये? आणि अशा तऱ्हेने मी म्हणे घेऊ इच्छितो असताना जरा घ्या, तुम्हाला वाटेल लिहा। ते कार्यकारी संपादक होते। बरं। आणि त्यांनी आचार्य अत्र्यांवरती खडखडीत एक लेख लिहिला। त्याची चीड अत्र्यांना आली। बरं, आता दादांचे ह्याच्याशी काही संबंध आहे का? काही नाही। बरं, लगेच दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी चौकट सामन्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्वयंपाकणीशी संबंध। स्वयंपाकणीचा काय संबंध आहे? हां, अरे तुम्ही पहिल्यांदा काय शिजवलं त्याचा वास इकडे आला, तो तुम्ही घ्या, वडिलांचा काय संबंध? मग दादा तर काय दादा होते ते। एक किस्सा सांगतो। आचार्य अत्रेंनी दादांवर टीका केली। म्हणे प्रबोधनकार ठाकरे लिहू लागले म्हणजे सरस्वतीने तोंडामध्ये शंख धरला आहे आणि हातात ताशा घेतला असं वाटतं। दादा सगळं हातात छापून दादाने उत्तर दिलं, ठाकरेच ते। आणि बाबूराव अत्रे लिहू लागले की असं वाटतं की कमोडमध्ये लेखणी बुडून लिहितात की काय। उत्तर दिलं, गप्प। मग आम्ही दोघांनी दादांचे लेख आणि माझी व्यंगचित्रकार, बरं, म्हणजे इतकं झालं ते की शेवटी अत्र्यांनी चौकट टाकली। आम्ही आजपासून ह्या वादावरती पडदा टाकीत आहोत। म्हणजे टाका, तुमचं झाकलं जाईल, आमचं नाही, आम्ही नागडेच आहोत। बरं।
आणि मग शेवटचं जे व्यंगचित्र मी काढलं ते असं एक डुक्कर दाखवलं, म्हणजे वरळीचं डुक्कर म्हणूनच बोलत होतो त्यावेळेला, ते संपूर्ण व्यंगचित्र. आणि शेवटचं व्यंगचित्र काढलं, ते डुगडातनं सूळ गेला आणि तोंडातनं बाहेर पडलाय. बरं, डुक्कर सुडी गेले असं ते कार्टून होतं. संपलं. त्याच्यानंतर ती चौकट आली. बरं, असे किस्से आहेत आयुष्यातले. त्यांना पण त्यांना पण शिवसेना नावाचा पक्ष काढायचा होता. आता बघा, तुम्ही तर प्रचार करताय, अत्र्यांनी शिवसेना हे केली, शिवसेने, मग शिवसेना त्यांनी जर काढली मराठी माणसांच्या एकजुटीसाठी वगैरे, हां, तर मग हे असं असताना तुम्ही शिवसेनेला ही नावं का दिलीत, नावं का ठेवलीत? वसंत सेना आणि सखा पाटील, ते सदाशिवराव पाटील, हां, सदा शिवसेना, ही रावतो का तुम्ही का देता, कशा करता दिलीत? तुम्हाला वाटतं ना मराठी माणसाची वास्तविक कुठेही आमचा वाद असा झाला नाही, तुम्हीच हे केलं, शिंतोडा उडाला. आणि आमचे दादा म्हणजे काय दादा, ते शिल्लक नाही, नाही पण ठेवणार. त्यांना शिवसेना नावाचा पक्ष काढायचा होता, तो त्या नावाचा पक्ष तुम्ही काढला, त्याच्यातनं ते हे आलो. बघा, असं मला वाटतं. हे ठीक आहे, काढला मी ना, तुम्हाला विचारून नाही काढला, मी येऊन सुरुवात केली. त्याचं नाव शिवसेना मी दिलं, दादांनी दिलं, आचार्य यात्रेंनी नाही दिलं. मग त्या शिवसेनेची टिंगल तुम्ही अशी का करता? जर तुमची इच्छा होती तीव्र की मराठी माणसाची अशी एकजूट व्हावी म्हणून, हे समजून घ्या ना.